आता तुम्हाला फायनली डेकोरेशन दाखव. पप्पा चालता नाही आहे. तुम्ही जाऊन या ना. सगळे उतरले गाडीच्या खाली. एकदम भारी राहणार व्लॉग, नक्की बघायचा. मग 25 देणार होती. ही देवी सिलेक्ट केली आहे, खूप छान आहे. मग सचिन कुमारची पोरं दादा म्हणता युट्यूबला जाईल का. वाजत गाजत मिरवणूक काढून नक्की बघ जा. तर नमस्कार, जय महाराष्ट्र, जय खानदेश. मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आता या ब्लॉग मध्ये आमच्या घरी दीप अमावस्या, म्हणजे उद्या दीप अमावस्या आहे, तर दशमाताची स्थापना होणार आहे. आरतीचे उपास होते. 5 वर्ष उद्यापनचं, आणि खूप उत्साह राहतो मित्रांनो. 10 दिवस. आता आम्ही चाललोय जळगाव देवीची मूर्ती आणण्यासाठी, काही देवीचं शृंगार वगैरे या सगळ्या काही गोष्टी आणण्यासाठी. आज आमची साली पण आहे आमच्या सोबत, आरतीची बहीण. इथे मस्त पैकी वेफर, केळीचे वेफर आणि बटाट्याचे वेफर. घ्या दादा. आमच्या शेंदूर भरपूर दुकान आहे वेफरचे, आणि सगळ्या दुकानांवर भारी वेफर भेटतात. तर नाही मी पुढच्या मित्रांनो, आता ब्लॉग मध्ये हळूहळू ना इंटरेस्ट वाढत जाणार आहे, मजा येत जाणार आहे. तुम्ही कंटिन्यू ब्लॉग पहा. आपल्या रिकामपणात, म्हणजे काम धंदे सोडून नका पाहू. रिकामपण राहिलं तेव्हाच ब्लॉग पाहायचे. चलो, तर आता जळगाववरून देवी आणल्या जाईल. तुम्हाला पुढेही दाखवतो. जळगाव गेल्यानंतर देवीची मूर्ती वगैरे तिथून घ्यायची. परत उद्या देवीची स्थापना आहे. तर चला भेटू मित्र जळगाव मध्ये आता डायरेक्ट. तर फायनली आम्ही जळगाव पोहोचलो मित्रांनो. जळगाव मध्ये पाऊस चाललाय मस्त रिमझिम. तर आता मार्केटमध्ये दशमाताची मूर्ती, जसं आपण गणपती वगैरे घेतो त्यावेळेस जसं मार्केट राहतं, तसंच मार्केट या दशमाताच्या उत्सवाच्या वेळेस मूर्तीसाठी इथे जळगाव आपल्या सुभाष चौकात तिकडे राहतं. तिथूनच आम्ही आता, आमचं 5 वर्ष आहे त्याच्यामुळे सगळं माहिती आहे. आणि आपल्या जिल्ह्यात पण बऱ्याच ठिकाणी दशमाता बसवतं, मानता राहते काही लोकांची बसवण्याच्या बाबतीमध्ये, स्थापनेच्या बाबतीत. 5 वर्ष करावं लागतं. 5 वर्ष आता आमचं हे 5 वर्ष आहे. यावर्षी उद्यापन आहे. तुम्हाला पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये मातेचा पूर्ण उत्सव, 10 दिवसाचा उत्सव पुढे दाखवेल मी. नक्कीच मजा येईल. सगळे लहान पोरं पोरी, गल्लीतले सगळे बाया माणसं आरतीसाठी एकत्र येणं वगैरे भारी राहतं. तर चला आपण आता मूर्ती घेऊ, दाखवतो तुम्हाला पुढे. पप्पा चालता नाही आहे. तुम्ही जाऊन या ना. आपल्या कामाने होत ना, मग जाऊन मी गाडीत बसतो, पटकन या. सगळे उतरले गाडीच्या खाली. आता आम्ही चालले मस्त देवी घ्यायला. हे इथलं मार्केट आहे मस्त पैकी. काही जातोय, आम्हाला ते आवडेल आम्ही ते घेऊ, जास्त काही घेऊ नाही. आम्हाला रांगोळी घ्यायची आहे, काय म्हणतात ते, हा श्रृंगार घ्यायचा आहे, आणि देवी घ्यायची. अजून खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या. एकदम भारी राहणार व्लॉग, नक्की बघायचा. ते येत आहे आता मावशी आणि मम्मी, आणि हा छोटासा भाऊ डुबलू केटाळलेला आहे मस्त पैकी. आणि एक ही देवीले खूप सुंदर आहे. आम्हाला ही घ्यायची, खूप सुंदर आहे. हे बघा. का रे मम्मी, आवडली का देवी? मग 25 देणार होती. आवडली म्हणून तर घेतली. चिपडे पैसे दे. चालेल काय म्हणतो देवीचं तोंड नाही दाखवत म्हणा, मंदिराने झाकली म्हणा. आम्ही ती दाखवलं. ही देवी सिलेक्ट केली आहे, खूप छान आहे. मग सचिन कुमारची पोरं दादा म्हणता युट्यूबला जाईल का. आता आम्ही पुढे चालले सामान बघायला. शृंगार, रांगोळी ते घ्यायला आपल्याला मस्त पैकी. आमच्या दशमाताला लागतं. देवीची ह्या वेळेची देवी एवढी सुंदर आहे ना, काय सांगू राहिले, काय सांगू.
मम्मी आणि आम्ही आता यांच्याकडून चुनरी हळद कुंकू हे सगळं घेतोय. पुतळ्याजवळ थांबा म्हणा ना फोन ला मी काय ते लगेच या झालं आमचं. हा लगेच आलं. ठेवा. लई साऱ्या मूर्त्या होत्या पण आम्हाला जास्त कोणीच आवडते. पळणार होत्या अजून काही दिसले नाही, रस्त्यात असतील. पापा खाली बघा. मी काय सांगलो होतं तिथे या म्हणून. तिथे बेटा गर्दी केवढी आहे, गाडी थोडी जाणार तिकडे. सरक आणि माझी मावशी आम्ही देवीच्या झालो कुंभार काकांच्या इथे. देवा असणार सोबत असं बोलणं चिमड्या. हे कुंभार काकांचं घर आहे. किती भारी देव आहे. ही एक आमची देवी आहे आणि ही बाकींची देवी आहे. अशा पद्धतीची तयारी म्हणून आपल्या दशामाताची उत्सवाची तयारी. नंदूभाऊ आहे करा हात दाखवा. हे नंदूभाऊ आमचे मित्रांनो काही गाण्यांमध्ये जे डेकोरेशन करतात ना हे नंदूभाऊ आमचे. सुमंगल टेंट हाऊस. सुमंगलच आहे ना नंदूभाऊ गुजर. हे त्यांचे 24 तास कामं करणारे पोर आहे. एकदम म्हणजे खतरनाक पोर आहे. मित्रांनो हे काय चाललंय आपला सुमंगल इव्हेंट्स आणि हे सगळे ट्रस्ट वगैरे लावून या ठिकाणी आता आपल्याला डेकोरेशन करायचं आहे. आता डायरेक्ट डेकोरेशन झाल्यावर दाखवतो मित्रांनो तुम्हाला कसं दिसतं. आता तुम्हाला फायनली डेकोरेशन दाखवतो मित्रांनो. अजून थोडंसं काम बाकी आहे नॉर्मल. आता हे डेकोरेशन ही आपली 20 वर्षाची कमाई. अजून अर्धेच लावले, अर्धे अजून बाकी. वाजत गाजत मिरवणूक काढून नक्की बघ जा. उद्या खूप मजा येणार आहे सगळे वाजत गाजत.